मित्रांनो नमस्कार, मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बॅटरी ऑपरेटर पंपसाठीचे अर्ज चालू झालेले आहेत. यासाठी आपण महा-डी-बी-टीद्वारे अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर येऊन महा-डी-बी-टी फार्मर लॉग इन हे सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची. वेबसाईट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, ज्यामध्ये तुम्हाला वापरकर्ता आय डी आणि आधार क्रमांक यापैकी कोणतेही एका याने लॉग इन करून घ्यायचं आहे. तर आपल्याकडे आधार क्रमांक आहे, आपण आधार क्रमांकाने या ठिकाणी लॉग इन करून घेणार आहोत. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि OTP पाठवा या ऑप्शनवर तुम्हाला ओके करायचं आहे. OTP पाठवल्यानंतर तुम्हाला खाली इंटर OTP यामध्ये तुमचा OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP तुम्हाला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला या ठिकाणी OTP जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि OTP तपासा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, ज्यामध्ये तुम्हाला कृषी विभाग अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्ज करा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा या ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. बाबी निवडा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल, ज्यामध्ये मुख्य घटक तुम्हाला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तपशीलमध्ये मनुष्यचलित अवजारे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला यंत्रसामग्री अवजारे उपकरणे यामध्ये पीक संरक्षक अवजारे हे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला मशीनचा प्रकारमध्ये मॅन्युअल स्प्रेअर, नॅपसॅक, बॅटरी ऑपरेटर हे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही या पॉपअपला तुम्हाला ओके करायचं आहे आणि जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. घटक यशस्वीपणे समाविष्ट झाला या पॉपअप आल्यानंतर तुम्हाला जर अजून त्यामध्ये काही समाविष्ट करायचं असेल तर यस करायचं आहे, नाहीतर नो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठ या ऑप्शनवर यायचं आहे. मुख्य पृष्ठ ऑप्शनवर आल्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा पॉपअप येईल, त्या पॉपअपला तुम्हाला ओके करायचं आहे. तुम्ही केलेला अर्ज या ठिकाणी पहा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे तुम्ही अर्ज केलेला जो काही अर्ज भरलेला आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. त्या ठिकाणी तुम्हाला त्याला एक प्राधान्य क्रमांक या ठिकाणी निवडायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य क्रमांक 1 हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे आणि खाली ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं आहे. अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ₹23.60 पेमेंट करून घ्यायचे आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमची पावती या ठिकाणी जनरेट होईल. पावती जनरेट झाल्यानंतर ती पावती तुम्हाला तुमच्या PDF सेव्ह करून ठेवायची आहे किंवा त्या पावतीची तुम्हाला एक झेरॉक्स काढून ठेवायची. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही बॅटरी पंपसाठी अर्ज करू शकता आणि ते सुद्धा 100% अनुदानावर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.